हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं विंटर स्पेशल एपिसोडमध्ये। आज आपण विंटर स्पेशल एपिसोडमध्ये बघणार आहोत चॉकलेट्स। थंडीच्या दिवसांमध्ये डार्क चॉकलेट्स खाल्लेले फार चांगले असतात आणि मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत हा डार्क चॉकलेट मानला जातो। तर आपण तेच डार्क आणि मिल्क चॉकलेट मिक्स करून छान असे सुंदर चविष्ट चॉकलेट बनवणार आहोत। तर हे चॉकलेट बनवण्यासाठी आपण वापरत आहोत मुरडेचं स्लॅब। आणि मुरडेच्या स्लॅबमध्ये आपण 2 चॉकलेट मिक्स करणार आहोत, ते म्हणजे मिल्क चॉकलेट आणि डार्क चॉकलेट। बघा, हे डार्क चॉकलेट असे चंकच्या स्वरूपामध्ये तुम्हाला थोडेसे कट करून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये आपण बदाम घालणार आहोत, कारण आपण हे आमंड चॉकलेट बनवत आहोत। डार्क चॉकलेट टाकल्यामुळे ह्याच्यामध्ये जो मिल्क चॉकलेटचा स्वीटनेस आहे तो थोडा कमी होतो आणि ज्यांना जास्त गोड आवडत नाही त्यांना हे चॉकलेट खूप छान लागतं। आपल्या ह्या चॉकलेटचा जो ब्रँड आहे तो आहे चॉकोविया। ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते। तुम्ही याला यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती फॉलो करू शकतात। हे जे चॉकलेट्स आहेत ना मित्रांनो, हे तुम्हाला घरी खाण्यासाठी जर का ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही ऑर्डरसुद्धा करू शकता। ह्याच्यामध्ये तुम्हाला आमंड चॉकलेट्स मिळेल, फ्रूट अँड नट्स चॉकलेट्स मिळेल, ह्याच्यामध्ये तुम्हाला पान फ्लेवरचं चॉकलेटसुद्धा मिळेल। वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स तुम्ही ऑर्डर करू शकता। आणि कसं आहे ना, हे घरी बनवलेले आहे त्याच्यामुळे हायजीन मेंटेन केलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि हे खाण्यासाठी अतिशय उत्तम आहे। कुठचेही प्रिझर्वेटिव्ह ह्याच्यामध्ये नाही आहे आणि कुठच्याही प्रकारचे केमिकल्स ह्याच्यामध्ये आपण यूज करत नाही। आणि हे खूप सुंदर असे चॉकलेट्स आहेत। बघा, हे असं छानपैकी मिक्स करून आहे ना, हे मोल्डमध्ये मी घालून घेतलेलं आहे। हे रेफ्रिजरेटरमध्ये आपण ठेवणार नाही, तर हे नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवून 20 मिनिटांनी याला हे बाहेर काढलेले आहेत। बघा, 20 मिनिटामध्ये हे चॉकलेट किती छान प्रकारे सेट झालेले आहेत। हे असे अलगद तुम्ही हे बाहेर काढू शकता। खूप सुंदर आणि एकदम एक माउथ मेल्टिंग आहे ह्याच्यामध्ये। तोंडामध्ये टाकल्यावरती तुम्ही खूप सुंदर चॉकलेट हे विरघळतात आणि चव तर एकदम अप्रतिम असते ह्याची। आणि हे तुम्ही कसं काढून आपले बटर पेपर्स असतात त्याचे चौकोनी तुकडे करून घ्या आणि त्याच्यामध्ये रॅपिंग तुम्ही करून घेऊ शकता। मैत्रिणींनो, रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करायला, कमेंट करायला, लाईक करायला विसरू नका। बघा, किती सुंदर असे चॉकलेट्स बनलेले आहे। हे चॉकलेट्स घरी तुम्ही लहान मुलांना खाण्यासाठी अशा प्रकारे बटर पेपरमध्ये रॅप करून एका बर्नीमध्ये किंवा एका प्लास्टिक बॅगमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता। रेफ्रिजरेटरमध्ये चॉकलेट्स ठेवण्याची काहीही आवश्यकता पडत नाही आणि खूप सुंदर असे चॉकलेट्स घरी बनवले जातात। तर तुम्ही ही रेसिपी बघून स्वतः चॉकलेट्स बनवू शकता किंवा तुम्हाला जर का ऑर्डर करायचे आहे तर तुम्ही ऑर्डरसुद्धा करू शकता। रेसिपी आवडल्यावरती कमेंट आणि लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया, बाय।